शेती उद्ध्वस्त झालेली आहे, शेतकरी संकटात सापडलाय, त्या संदर्भातल्या बातम्या। सोलापूरच्या करमाळ्यातील धायखिंडीतील शेतकऱ्याच्या कांदा पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। पावसामुळे 2 एकर कांदा खराब झाल्यानं 2 ते 2.5 लाख रुपयांचं नुकसान। बीडच्या हिंगणी गावात मीनाक्षी आंधळे नावाच्या महिलेनं अजित पवारांपुढे टाहू फोडला। खात्यातील 1.5 लाखांची फसवणूक झाल्यानं महिलेचा अजित पवारांसमोर आक्रोश। सोलापूर विजयपूर महामार्गावरती वाहतुकीसाठी हा पूर्ण ठप्प, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाजवळील महामार्गावर पाणीच पाणी। सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। अमरावती जिल्ह्याला 108 कोटींची शेती नुकसान भरपाई मिळणार, जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांची माहिती। पाऊस आणि अतिवृष्टीचा मोठा फटका। राज्य सरकारने सर्वोतोपरी मदत करावी, कुंभमेळा आणि शक्तीपीठ मार्गाचा निधी तातडीने वळवावा, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। बुलढाण्याचे पालकमंत्री हरवल्याची पोलिसात तक्रार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पोलिसात तक्रार दाखल। पालकमंत्री मकरंद पाटील सहपालकमंत्री संजय सावकारे गायब असल्याची तक्रार। सिंदफणा नदीच्या पुरामुळे बीडच्या नाथापूर गावाला फटका, शेतकऱ्यांना काय खायचं, कसं जगायचं, शेतकऱ्याला धीर देण्याचं काम करा। पाणीच असलेल्या शेतात बसून शेतकऱ्यांची सरकारला विनंती। अमरावतीत ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक, कृषी अधिकाऱ्याच्या अंगावर फेकलं सोयाबीन। पावसामुळे खराब झालेलं सोयाबीन आणि कपाशीचं पीक हे अधिकाऱ्याच्या टेबलावर टाकलं। राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आपली सर्वांची जबाबदारी आहे, अशी ही प्रतिक्रिया।